माध्यमातून आपणच एक्सपोज करतोय. आपण तेच एक्सपोज करतोय की मराठा समाज बॅकवर्ड आहे, मागास आहे, तरी सुद्धा आरक्षणापासून वंचित आहे. आपल्याला डोळ्याने दिसतंय ना, आपल्याला डोळ्याने दिसतंय की गरीब मराठ्यांची मुलं ज्यांना गुणवत्ता असूनही शिक्षणामध्ये त्यांना जे हवं ते मिळत नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आरक्षणापासून वंचित केलेला समाज आहे हा. म्हणजे बॅकवर्ड तर आहे, पण आरक्षणापासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आज तो वंचित झालाय. म्हणजे मराठा समाज फॉरवर्ड नसल्यामुळे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्याची ग्रॅव्हिटी आता आरक्षण नसल्यामुळे वाढत गेलेली आहे. त्याच्याबरोबर 23 मार्चला काय झालं, 23 मार्च 94ला कुठलीही लोकसंख्येची तपासणी न करता एक 16% आरक्षण काही लोकांना वाढीव दिलं गेलं. आता त्याचा इम्पॅक्ट मराठा समाजावरती पण झाला. एम्पिरिकल डेटा आणत नाही आपण, हे गोष्टी करतच नाही आपण. चर्चा एक लक्षात घ्या, जर सरकारच्या नोकरीतलं प्रमाण शोधलं तुम्ही तर मराठा समाजाचं प्रमाण केवळ 10% आहे सरकारी नोकरीमध्ये. लोकसंख्येचा जर विचार केला 32% केवळ 10%. तो माझा पुढचा मुद्दा असणारच आहे की आरक्षणासाठी हा जो लढतोय आपण, लढा मिळाला, एकच लढा मिळाला, लढा केला, सगळं मिळवलं, त्याच्यानंतर मिळणार काय आपल्याला? नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या आहेत का? हा तर पुढचा मुद्दा आहे. आता महत्त्वाचं असं आहे की एक लक्षात घ्या, आपण सर्वजण आपण एका याच्यावर तर सहमत आहोत की कुणबीमधले जे गरजवंत आहेत आणि ज्यांना कुणबियांचं शक्य आहे सर्टिफिकेट ते मिळणार आणि त्याबद्दल आपण त्यांना पाठिंबा देतोच. खरं त्याचबरोबर गेल्या महिन्यात 2 महिन्यात आपल्या या मराठा लढ्यात ना मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टला आपण कसे उत्तर द्यायला पाहिजे यावर चर्चा झाली का? हो, नाही झाली. मराठा आरक्षणासाठी नवीन काय जे काय सर्वे करणार आहेत त्यासाठी काही चर्चा काही नाही झाली. किंवा मराठा म्हणून जे आहेत त्यांच्यासाठी कोणच विचारत नाही. ही मराठा समाजाची खंत आहे की कुणबी समाजासाठी लढतायत जरांगे आणि मराठा समाजासाठी लढत नाहीयेत. आता खरंच आहे, हा तुमचा थेट आरोप आहे. बरोबर आहे माझं म्हणणं. मराठा समाज, एक मिनिट, की कुणबी मराठा एक असतील, कुणबीन मराठा एक जर म्हणला तर कुणब्यांना आरक्षण होतं पूर्वी. मग त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर मग मराठ्यांना का आरक्षण नाही? एक लक्षात घ्या, जरांगेंची सुरुवातीची भूमिका मराठवाड्यापुरती आणि ती कुणबी प्रमाणपत्र पुरतीच मर्यादित होती. परंतु नंतर त्यांनी अखिल महाराष्ट्राची भूमिका घेतली आणि मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळण्याचे सुद्धा त्यांनी मार्ग ओपन केले. कुणबी प्रमाणपत्राचा शोध तर चालूच ठेवला. पण मराठा समाज कसा बॅकवर्ड आहे त्याच्या आज बॅकवर्ड क्लास कमिशनच्या माध्यमातून सरकारने प्रश्नावली तयार केली आणि मराठ्यांना मराठा म्हणून कसं आरक्षण देता येईल याची आज सरकारने तपासणी चालू केलेली आहे ना. राजेशजी, तुम्हाला सर्व प्रश्न विचारतो. अहो, मागासवर्ग आयोग सांगतं, शिफारसी करतं, त्या मागासवर्ग आयोगाच्या सगळ्या शिफारसी कोर्ट ऐकतं का? हो, मी थोडंसं याच्यात राजकीय बोलू का? मी तुम्हाला अगदी राजकीय पिटिशनचा जो मार्ग आहे तो एकच मार्ग आहे आपल्याकडे पिटिशनच्या माध्यमातून. आणि दुसरा एक मार्ग आहे सुप्रीम कोर्टाने बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट काही सेट असाइड केलेला नाहीये. बरं, तो रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टला आधारित जर आणखीन ऍडिशनल डेटा मिळाला तर सरकार जे आहे स्टेट इज द सुप्रीम पॉवर. स्टेट कॅन ऑलवेज एनॅक्ट. स्टेटचे त्याला काही बंधन नाहीये. स्टेट कॅन ऑलवेज एक्सेप्शनल केसमध्ये म्हणून जाऊन आपण केलं तर करू शकतात. ठीक आहे, मी याच्यावरती अतिशय राजकीय बोलतोय. जसं आपण म्हणलात की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकलं नाही आमचं, ह्याला कारणीभूत कोण आहे? तर ते तत्कालीन सरकार, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, ते उद्धव ठाकरे असतील, एवन आदरणीय शरद पवार साहेब असतील. शरद पवार साहेबांना तर मराठा समाजाची प्रचंड एलर्जी आहे. मराठा समाजाला सगळ्यात मोठा आत्ताच हा आरोप तुम्ही कुठल्या आधारावर करता? आत्ताच ॲडव्होकेट टेकाळे साहेबांनी सांगितलं की 23 मार्चचा जो 94चा JR आहे त्याच्यामध्ये ही जी भावना आहे ना मराठा समाजाच्या तरुणांची ती प्रचंड आहे की 23 मार्चला जो इतक्या जाती आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारे आयोगाकडून मागासलेपण सिद्ध केलं नाही, कुठंही काय केलं नाही आणि ह्या डायरेक्ट जाती तुम्ही OBC मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत. असं करत असताना मराठा त्यावेळी करू शकत असले, पण जाणीवपूर्वक मराठा समाजाबद्दल आदरणीय पवार साहेबांना काय द्वेष होता त्यावेळी माहीत नाही आणि आज पण ते मुस्लिम आरक्षणावर बोलतात, आज पण ते धनगर आरक्षणावर बोलतात. मराठा आरक्षणावरती कोणालाही धक्का न लावता बोलावं. आज मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो, आरक्षण हे आदरणीय तुम्ही मला कोणीही काय बोललं, कुठल्या पक्षाशी निगडीत बोललं तरी काय फरक पडत नाही. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न केलेत ते कोणीच केले नाही ना. बरं,
आणि आज जर का तसं असेल तर मी तुम्हाला सांगतो आरक्षणाच्या बाबतीत पवार साहेबांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय योगदान दिलेलं आहे. तर ज्या पद्धतीनं आज तुम्हाला सांगतो 1 वर्ष झालं नाही आहे आपल्या याची मुलं होते पदोन्नती मधली मुलं होती याच्यातली जवळजवळ 4,500 क्लास 1 क्लास 2 अधिकारी संभाजीराजे यांनी उपोषण केलं आणि 4,000. मग हे कोण करू शकत होतं? अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे करू शकत होते ना, शरद पवार साहेब करू शकत होते ना. त्यांना कुठला आज पण ती शासकीय सेवेमध्ये आलीत मुलं. हे का नाही केलं? तर ह्यांची मानसिकता नाही. आणि आज तुम्हाला सांगतो ज्या मराठा तरुणांचा आक्रोश काय आहे की इतर जातींना बघा कायदा आणि भावना इतर जातींना कसं घेतलेलं आहे तर डायरेक्ट घेतलं आहे, पण त्याच्यानंतर जे कायदे बनवले ते मराठा समाजासाठी घातक होते. आणि ते कोणी बनवले? त्या वेळच्या तत्कालीन सरकारने बनवले होते. मग ते हाच आरोप छगन भुजबळ देखील करतायत की जेव्हा त्यांना ओबीसीना जेव्हा आरक्षणाचे हो मला या ठिकाणी छगन भुजबळांना आम्ही रोखठोक सांगितलंय की तुम्ही कसे निवडून येताय ते आम्ही बघतोच, पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की छगन भुजबळ शरद पवार साहेबांनी काय केलं बघा. मराठा समाजाचा अतिशय सिस्टमॅटिक घात केलेला आहे. त्याच्यामध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, इकडे गणेश नाईक, तिकडे सुनील तटकरे असे ओबीसीची संस्थानं तयार केली. तर